परीक्षेच्या निमित्तानं सौ विजयमाला कदम कन्या प्रशाला एरंडोणे या ठिकाणी या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ वैद्यवती सुलोचना कोळी मॅडम या शाखेचे दोन्ही परीक्षा प्रमुख यांनी माझ्याशी वैयक्तिक चर्चा करून आज या ठिकाणी अतिशय चांगल्या पूर्व तयारीच्या निमित्तानं सभेचं जे ऑनलाईन आयोजन केलेलं आहे ते अतिशय उत्तम आहे. इतका वेळ काही न वाटलं असेल की आमचा इतका वेळ गेला, पण वेळ दिल्याखेरीज आपल्याला काही नाविन्यपूर्ण गोष्टी लक्षात येणार नाही. मी या तिन्ही या ठिकाणी आज कुंभार सर असतील, धर्माधिकारी मॅडम आहेत आणि आपल्या धावणे मॅडम आहेत, यांनी नक्कीच आपणाला काय मांडायचं आहे, कशा पद्धतीची मांडणी केली पाहिजे आणि लोकांना त्यातनं काहीतरी घेता यावं. मग तो पूर्व प्राथमिकचा शिक्षक असो, प्राथमिकचा असो, माध्यमिकचा, उच्च माध्यमिकचा, सगळा या तिघांनी मी खरं मध्ये या विद्यालयाच्या वतीनं, या परीक्षेच्या वतीनं, या विभागाच्या वतीनं त्यांना एक या ठिकाणी शुभेच्छा देतो की त्यांनी उत्तम प्रकारे मांडणी आज केली. माझ्या समोर आपण सर्व शाखांचे माझ्या मते शाखा प्रमुख उपलब्ध असावेत. पाटील सर, एटी पाटील सर जे शाखा प्रमुख आज उपलब्ध नाहीत त्यांनी पर्यायी कोण तिथं आहे यांची नोंदणी घ्यायची आहे आणि नोंद करून आपल्याकडे तो अहवाल ठेवायचा आहे. कशासाठी? कुठेतरी थोडासा धाक असावा, धाक इन सेन्स, नाहीतर म्हणाल सरांचा नेहमी धाकच आमच्यावरती आहे. अहो आपण या ठिकाणी जर नसू, पर्यायी व्यवस्था, मला माहित आहे की शासकीय काय कारण असेल तर तुम्ही बाजूला गेलात, ऍग्री, पण वैयक्तिक कारण काय तर तुम्हाला इन ऍडव्हान्स जर कल्पना दिली तर आपण सर्वांनी वेळ काढला पाहिजे. तुमच्या माहितीसाठी कोळी मॅडमचा फोन आला तेव्हा मी मुद्दाम सांगत असतो यांनी मी मॅडम राईट टाइम 10 ला 2-3 मिनिटं कमी असताना माझ्या विभागात होतो, तिथलं पूर्ण काम उरकून मी मॅडम म्हणलं की 10 मिनिटात आणि राईट मला वाटतंय बिफोर 5-7 मिनिट्स मी इथं आलो. का ठेवायचं लक्षात घ्या, आपल्यामध्ये जर ही असेल तर मुख्याध्यापकांच्या मध्ये या गोष्टी असणं फार गरजेचं आहे. आज पाटील सर आणि या विभागानं, परीक्षा विभागात काम करणाऱ्या सर्वांनी काही वेळेला माझ्याशी चर्चा केली असेल, परंतु जे विषय निवडले आणि विषय आपण इथं काय मांडणी केली आणि त्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे हे थोडंसं उहापोह या अर्थानं मी फक्त आज या ठिकाणी शेवटी अध्यक्ष असं मला थोडंसं बोलायचं आहे. या तिघांनी ज्या गोष्टी मांडल्या त्या तुमच्या शाखांमध्ये तुम्ही उत्तम प्रकारे राबवाल याचा एक आशावाद बाळगतो. अचानक तपासणीच्या वेळेस आमच्या लक्षात येईल की मुख्याध्यापकांनी किती तत्परता दाखवलेली आहे, शिक्षकांनी त्यांना किती सहकार्य उत्तम प्रकारे केलेलं आहे, ह्या गोष्टी निदर्शनास येतात. कसे येतात पहा, आता तुम्ही पाहिलं ऐकलं असेल, काही उच्च माध्यमिकचे प्राचार्य आहेत, काही माध्यमिकचे आहेत, काही प्राथमिकचे, मला वाटते सगळे सहभागी असावेत. आपल्याला जर संधी मिळाली तर आपण छानपैकी, म्हणजे भारतातला शिक्षक कुठला कम्पेअर आपण करतोय, आपले शिक्षक कमी आहेत मुळीच नाही. मी अनेकदा बोलून दाखवलेलं आहे. रयत मधले शिक्षक आपण म्हणतो की ते 8 वाजता घर सोडतात काही वेळेला, त्यांनी मी माझ्या मोबाईलवरती आता मी फक्त मला वाटतं अडसूळ सर आणि कुणाला तरी एक दोघांना पाठवले, ते आता ग्रुपला पाठवायचं आहे. ही मीटिंग झाल्यानंतर म्हणून मी मुद्दाम ते ठेवलेलं आहे. अकॅडमीच्या बाबतीतला तो विषय आपल्याला त्याच्यात सखोल उतरायचा आहे आणि जिथं ते अटॅचमेंट असे आहे त्याकडे एक वेगळा वेळ आपल्याला नंतर द्यायचा आहे. ह्या गोष्टी आपण विषय नाही जर आपण पुढे जात असताना आणि शेवटी त्याचा उहापोह आपल्याला करायचा आहे. आज पाहिलं पहा, या 3 विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागाच्या बाबतीत, शासनाच्या ध्येय धोरणाबाबतीत आणि आपल्या भारतीय विद्यापीठाच्या ध्येय धोरणाबाबतीत आपणाला काहीतरी नाविन्यपूर्ण करावं लागेल. आपल्या सभा समारंभ नीटनेटके होत आहेत, त्याचे फोटोग्राफ चांगले उपलब्ध आहेत, नो डाऊट. पण मी नेहमी तुम्हाला आता सगळ्या या नवीन आलेल्या मंडळींना आव्हान करतोय की आपण कुठे कमी पडतोय हे थोडंसं सिंहावलोकन करायची वेळ आहे. अन्यथा आपल्या शाखेची विद्यार्थी संख्येला घरघर हा शब्द मी मुद्दाम ठेवलाय. मग बालविकास विभाग असो, प्राथमिक असो, माध्यमिक असो, कनिष्ठ विद्यालय असो, जर नाविन्यपूर्ण आपण काय राबवलं नाही त्याला कोण जबाबदार आहात? तर आपण शाखा प्रमुखांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक सगळ्यांची जबाबदारी आहे. मला 1-2 दिवसापूर्वी सांगली जिल्ह्यातून आपले कार्यवाह साहेबांनी लगेच फोन लावला. त्यांनी
आपली कैफियत बोलून दाखवली. मला सुद्धा मी माझ्या गालात मारून घेतल्यासारखं झालं की तुर्चीची शाखा नावही सांगतो आता तिथे इन्चार्ज म्हणून आता एक शिक्षक मान्य आहे, त्यांनाच इन्चार्ज मुख्याध्यापक म्हणून. पाचगणीला एक शिक्षक मान्य आहे, तिथंच इन्चार्ज म्हणून त्यांना संधी. असे अजून एक 4 ते 5 शाखा आपल्या आहेत की ते अशा काटावरती आहे. बालविकासच्या बाबतीत तीच अवस्था आपली आहे. फी आणि ते रिलेटेड काही गोष्टी आहेत, पण आता आपणाला नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने आहे या दृष्टीने आपल्याला पुढे जायचं आहे. थोडस काय करायचं आहे, शाखेमध्ये 2 पार्ट करायचे, ए पार्ट आणि बी पार्ट, आणि त्याचं उत्तम नियोजन झालं पाहिजे. ए पार्टच्या बाबतीत आता माहित आहे की मॅडमने आपल्याला इथं प्राथमिक बालविकास या बाबतीत ज्या कल्पना दिल्या, माध्यमिकच्या बाबतीत कुंभार सरांनी जे विषय मांडले, नुसता चित्रकलेपुरता त्यांचा विषय मर्यादित नव्हता की ते प्रशिक्षणार्थी आहेत, घेऊन आलेले आहेत, म्हणजे तज्ञ प्रशिक्षणार्थी आपण म्हणूया, त्यांनी जो त्यांच्या बुद्धीला कृतीला पेलेल त्या पद्धतीने त्यांनी नीटनेटका चांगला मांडला. तर याच्यामध्ये आपल्याला आता काय करायचं आहे, ए पार्ट मध्ये तुम्हाला तुमचं रेकॉर्ड, मी नेहमी रेकॉर्डला जोर देतो, ते अत्यावश्यक आहे. तुमच्या वह्या कशा आहेत, नीटनेटक्या नाही. मी काहींचे आता निकालपत्रक पाहतो मॅडम, निकालपत्रक सुद्धा हे रेकॉर्ड आहे. आमचा हर हुन्नरी इंग्रजी माध्यमाचा मी तुम्हाला नेहमी पिंच करतो. हर हुन्नरी आमचा इंग्रजीचा बिचारा शिक्षक, बिचारा म्हणतोय मुद्दाम, त्याची महिन्याची तनख्वाही कम्पेअर नक्कीच होते. सर आपलातून असं रेकॉर्ड ते ठेवतात. ते निकालपत्रकाला सुद्धा छानपैकी कव्हर आहे, फर्स्ट पेज इंडेक्स आहे, त्याच्यानंतर एक्झाम इन्चार्ज आहे त्यांनी त्याच्यात काय लिहिलेलं आहे छानपैकी, आणि प्रत्येक कागद आमच्यात पाहतो 8वीचा इतका मोठा झालाय, 9वीचा इतका आपूट झालाय, ऍट अ ग्लान्स कुठेतरी वर गेलाय, पंचिंग व्यवस्थित केलेलं नाही. हे बारकावे मी तुम्हाला सांगतो. मी शिक्षक म्हणून काम केले, मी मुख्याध्यापक म्हणून काम केले, हा बोलायचा मला अधिकार नेहमीच आहे. आणि मी तुम्हाला का करतोय, का सांगतोय मित्रांनो, हे आपल्याला टापटीपणा नव्हे, याच्यात टापटीपणा आणायचे छानपैकी. प्रत्येक रेकॉर्ड असं बघितलं की बाहेरचा येणारा परीक्षक तुम्हाला जे स्वच्छ सुंदर अभियानामध्ये कमी गुण मिळतात आणि काही वशिलेबाजी आपण म्हणतो, काय विषयात आहे त्यांची, मलाही बोलवा त्या मीटिंगला, मी तिथे येऊन बसेन, पण तुमचं रेकॉर्ड असं पाहिजे, बघत राहिलं पाहिजे. असं इतकं सुंदर रेकॉर्ड 1857 वया सर वहीच नाही हो, संपली आहे ना बाबा, त्याला 1 नंबर टाकून बाजूला बांधून ठेव, नंबर 2 म्हणा, रजिस्टर नंबर 2 करा आणि त्याला इतकं छान पैकी करा. इंग्रजी माध्यमाची आपली स्पर्धा नाही, आपलं मराठी माध्यम आहे, ऍग्री. पण इंग्रजी माध्यमाच्या आता काही शाळा ज्या 2 आपल्या इथं आहेत पुण्यात, जे आपल्याला पाहता येत आहे, आवर्जून सर्व शिक्षकांना त्या मुख्याध्यापकाची मंजुरी घेऊन एकदा हॅव अ लुक इनसाइड द दॅट इंग्लिश मिडियम स्कूल असं करूया. का मी मुद्दाम कौतुकास्पद सांगतोय पहा, वरांडे कसे बोलके केले, दर्शनी बाजू कशी बोलकी केलेले आहे, आतमध्ये वर्ग किती बोलके केलेले आहेत, काही ठिकाणी वीकली थीम, काही ठिकाणी मंथली, त्याला आपण म्हणूया थीम एक घेऊन काहीतरी आपल्यातून इतकं चांगली. मग त्याच्यातून नुसतं आकर्षकता वाढवली का, नाही, मुलांच्या मध्ये ते बनवलंय. जसं सरांनी आपल्याला सांगितलं की जिज्ञासू वृत्ती वाढवणं, सर्जनशीलता वाढवणं, लेट देम एन्जॉय, लेट देम डू, ज्याला आपण म्हणतो, हे कधी घडेल, तुम्ही काहीतरी स्वतः ढेकभर शिक्षक मध्ये सतरंजी टाकून मांडी घालून त्यांच्या सोबत बसलाय, गोल सगळी मुलं. मग तो फक्त कलेचाच नको, आमचा भाषेचा असेल, इकॉनॉमिकचा असेल, सायन्स असेल, कोणी असेल, हे शिक्षक जेव्हा मुलांच्या मध्ये मिक्सअप छानपैकी होती. अनेक आपल्याला बंधन आहेत, मुलांना रागवायचं नाही, मारायचं नाही, हे नक्कीच. ह्याच्यापेक्षा पुढचे एक सर्क्युलर आले मॅडम, ते सगळ्या शिक्षकांना खरं सर्क्युलेट व्हावं. सर्व मुख्याध्यापकांना मी विनंती करतोय, ते सर्क्युलर व्यवस्थित पहा, नसेल तर पुन्हा एकदा मी टाकण्याची व्यवस्था करेन. आणि ते सर्व शिक्षक बंधू, नवीन शिक्षक आहेत आपल्या, त्यांच्या निदर्शनाच्या बाबी आणाव्यात. अन्यथा अनेक गोष्टी पेपरच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून आपल्या समोर एक टांकी तलवार म्हणून पुढे ठाकलेले आहेत. त्याच्यातून मार्ग काढणारा हर हुन्नरी शिक्षक, त्याच्यातून दिशा देणार आपला त्या शाळेचा हेडमास्टर, मुख्याध्यापक, प्राचार्य, ऍज इज द हेडमास्टर सो इज द स्कूल आपण म्हटलं जाते, अँड ऍज इज द क्लास टीचर सो इज द क्लास आपण म्हणूया. का तर नक्कीच डिपेंड आहे. आपण मनात थीम घेऊया की एक अकॅडमिक वातावरण निर्माण करण्यासाठी महिन्यातून एकदा, मी म्हणत नाही आठवड्याला तुम्हाला काहीतरी जमेल,
वेळ आहे खूप, शासनाची बंधनं आहेत खूप, अनेक गोष्टी आहेत, अकॅडमिक पोर्शन आपल्याला कम्प्लीट करायचं आहे, पण एक थीम घ्यायची आणि प्रत्येक क्लास टीचरना आपला वर्ग विषय शिक्षकांच्या माध्यमातून वेगळी एक हटके सजावट करायची. म्हणजे काय, इथं चिपकवलं, इथं चिपकवलं, इथं चिपकवलं आणि भिंतीचा कलर खराब केला असं नको. आपली कलात्मकता कायदे तिथे योजा. कुंभार सरांसारखं गाईडलाईन अनेक शाखांमध्ये कला शिक्षक असतील त्यांची गाईडलाईन घ्या, काय वाटेल ते करा, पण आपले वर्ग बोलके करा, वरांनी आपले बोलके करा. हा अकॅडमिकचाही पार्ट आहे, त्याचबरोबर तुमच्या कलात्मकतेचा, तुमच्या शाळेचा उठाव आणि प्रवेशासाठी पालकांना आकर्षित करण्यासाठी किमान ग्राउंड फ्लोर जो आपण म्हणतो तो इतका देखना करा की तिथून कोणी माघारी जाऊ नये. आता एक पॉइंट वाईज आपण जाऊया, जरा जनरल गोष्टीमध्येच खूप येतात. अकॅडमिकच्या बाबतीतला नंबर 1, अप्रगत विद्यार्थ्यांसाठी आपणाला काय करायचं आहे हे बऱ्याच शाळांना माहित आहे. मी त्याच्यात अधिक न वेळ करता प्रामाणिकपणानं, प्रांजळपणानं पहिले क्लास वाईज क्लासिफिकेशन ज्याला आपण म्हणतो या मुलांचं, हे प्रामाणिकपणानं करा. त्यांच्या याद्या मुख्याध्यापकाच्या फाईलमध्ये पाहिजेत, त्या वर्ग शिक्षकाच्या फाईलमध्ये एक प्रत ठेवा. खरंच ही मूल्य गरजू आहे, त्याला असं कमी लेखू नका. त्या मुलाचा दोष नाही, तो जिथं राहतो, त्याचे आई वडील, तो परिसर, अनेक गोष्टी आहेत. मग पण त्याचा हक्क नाही का शिक्षण मिळवायचा? नक्कीच आहे. आपण त्याच्यासाठी काय करतो पहा. तर त्याच्यासाठी पहिलं काम जर प्रायोरिटीने हे केलं तर मग तुमचं, मला माहिती आहे काही ठिकाणी दुबार शाळा आहेत, इमारत अपुऱ्या आहेत, अनेक गोष्टी आहेत, त्याच्यातूनही मार्ग काढणारा मुख्याध्यापकांनी, वर्ग शिक्षकांनी, तो विभाग प्रमुख, या विषयाचा विभाग प्रमुख, याची कलाकुशलता जी दिसून येईल ती उठावदारपणे असावी. मी विशेष धन्यवाद मुद्दाम पुन्हा एकदा करतो की इथल्या या शाळेनं गेल्या वर्षी पर्यंत जो हा प्रगत अप्रगतचा उपक्रम राबवला तो वाखाणण्यासारखा होता. त्यांचे विभाग प्रमुख, त्यांच्या मुख्याध्यापक तत्कालीन असतील, आत्ताचे असतील, आत्ताचे सहकारी त्यांचे सहाय्यक म्हणून असतील, त्यांना विशेष मी धन्यवाद देतो या ठिकाणी. काही लोकांना माहित नसेल, अन्य मुख्याध्यापक असतील, अन्य शिक्षक असतील, जर त्याचा पाठपुरावा केला तर त्या मुली कुठं पोहोचतात पहा, ते मूल कुठं जातं, त्याचं लिखाणातला बदल काय दिसतो पहा. जर एनईपी म्हणते की बेसिक कन्सेप्ट आमच्या मुलांच्या चांगल्या नाहीत, ना गणितामध्ये बेसिक कन्सेप्ट डेव्हलप करण्याचा आमच्या विशेष शिक्षकाने प्रयत्न केलाय. इंग्रजीच्या बाबतीत कन्सेप्ट जे आहेत एनईपी ला अभिप्रेत आहे. तो मुलगा एकदम तुम्हाला 90% जाईल मुळीच नाही, ऍग्री. पण त्याला जर काही साधा एक पहिलं 4-5 ओळी लिहिता येत नसती, सेल्फ इंट्रोडक्शन जर त्या मुलाला देता येत नसेल, ईच अँड एव्हरी कॅन्डिडेट, असं नाही की आता 80, 90, 100 मुलं आहेत प्रत्येक वर्गात, अहो हार्डली 20, 22, 25, 40, 45 मुलं, यांच्याकडून शिक्षकांनी छानपैकी करून घ्यावं. आमचा इंग्रजीचा शिक्षक सुद्धा कुठं कमी नाही, पण कमी या दृष्टीने पडतोय की त्याच्यात फार हुन्नरीपणा का कोणास तो कमी होत चाललाय. मी आता रिटायर होणार आहे, हे नेहमीच वाक्य अनेकांकडून मी ऐकतो. मला अजून 1-2 वर्षात मी रिटायर होणार आहे. अहो 2 वर्ष कशाला म्हणतात? उद्या रिटायर होणारा माणूस, मी मुख्याध्यापक शिक्षक यांच्याशी सॅल्यूट करून आलोय, त्यांना हस्तांदोलन करून आलोय की सर मान गए आपको. म्हणजे मी स्वतः त्यांना बोलून आलोय बोर्ड मेंबर असताना. इतके छान मला ते शिक्षक, त्यांनाही खूप बरं वाटतं की बाबा आणि आपण काम करतोय. नक्कीच शिक्षकाने केलं पाहिजे. 365 दिवस शाळेत रममान असणारे शिक्षक. काल एक क्लिप मी तुम्हाला ग्रुपवरती टाकलेली होती वारे गुरुजींची, पाहिली का नाही पहा. तिथली मुलं जपानी भाषेत इतकं सुंदर पैकी दिलखुलासपणे गपशप त्या मुलांच्या चालू होत्या. आपल्याला काही कळत नव्हतं त्यातलं, का तर आपण कोणी शिकलो नाही. जापनीज, एखादी जर्मन लँग्वेज, स्पॅनिश असेल, कुठली एखादी लँग्वेज असेल, एखादी कशासाठी? मुलांच्या मध्ये इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी. वन ऑफ द फॉरेन लँग्वेज असं त्यात म्हटलंय, त्याचं आकर्षण थोडस निर्माण करण्यासाठी आपण किमान बेसिक, तो काय फॉरेनला सगळीच मुलं आपली जातील असं नाही, मराठीतली जातात, व्हाय नॉट, आपली मुलंही जातात फॉरेनला, तेव्हा त्याला त्याचा फायदा व्हावा. त्या दृष्टिकोनातून आपल्याला काहीतरी करूया. आम्ही पुणे शहरामध्ये थोडासा ती संधी देण्याचा प्रयत्न, इव्हन त्या ग्रुप कडून, मॅडम त्यांच्यात इतकी मॅनपॉवर आहे असं कळालंय. डॉक्टर शिवाजीराव कदम सरांच्याकडून त्या लेडी आमच्याकडे आलेल्या होत्या आणि त्या माध्यमातून आपण वहिनी साहेबांची
तत्वता मान्यता घेऊन त्यांना रेट ठरवून दिलेत, कमीत कमी 100 आणि 150 रुपयाचं काहीतरी आहे, ते नाममात्र आहे. बाहेर पडलात तर तुम्हाला, पण अजून ते स्टार्ट काही ठिकाणी व्हायचं आहे. आता उद्या आपण त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेऊन आपण मोस्टली तो 1/8 पासून सुरू करण्याचा नक्कीच आपण प्रयत्न चांगला करणार आहोत. तसं आपल्याही स्तरावरती जर तुम्ही इच्छुक काय अशी मुलं तयार ठेवली तर त्यांना काय कशा पद्धतीचं त्याही ग्रामीण मधल्या मुलांना कसा फायदा देता येईल हे आपल्याला पाहूया. आता पाटील सर, हा विषय आपला जो आहे तो रिपीट पुन्हा 6 महिन्याने घ्यायचा आहे. पुन्हा काही लोक काय करतायत का, नुसतं भाषण ऐकतात, आपल्या स्तरावरती काही रेकॉर्ड ठेवत नाहीत, आपल्या स्वतंत्र वेळापत्रक करत नाहीत, स्वतः मुख्याध्यापकांना त्याच्यात इंटरेस्ट नाही, हे आमच्या लक्षात येईल बाबा. नाहीतर मग सभा गाजवणं, सभा बोलणं, 3 तास नव्हे 10 तास आम्ही बोलू, तुम्हाला गाईडलाईन पाहिजे ती देऊ, पण नो युज ऑफ दॅट असं आम्हाला काय वेळेला वाटतं. शिक्षक फक्त ऐकल्यासारखं करतात का, तर संचालक बोलतात बापरे आता काहीतरी थोडस 5-10 मिनिटं का होईना पण लक्ष दिलं पाहिजे, आणि संचालक इथनं गेले जैसे थे. असं नका बाबा, कृपया करू नका. आपण साहेबांच्या संस्थेत काम करतोय, हरवणारे शिक्षक पाहिजे आपल्याला, आहे शिक्षक, पण कुठंतरी बिघडतंय, कुठंतरी असं काहीतरी होतंय, आणि मग आपला पाय रेंगाळत मागे राहतोय. मग त्याला मुख्याध्यापकीच कारणीभूत आहे, शिक्षक व्यक्तीच्या कारणीभूत आहे, आणि आपले कोऑपरेशनची वृत्ती ज्याला म्हणतो ती आपली कमी होत चाललेली आहे. एकमेक ग्रुप आहेत काय शाळेत, मनाचं ऐकून मीच गालात मारून घेतलं, ग्रुप नका रे करू बाबा, कोणी असू द्या. तुम्हाला माहिती आहे की मी नेहमी जाऊन मॅडम मी नेहमी म्हणतो माझंही काही जणांना आवडत नसे, मी मुख्याध्यापक असताना, पण तरी सुद्धा एके पाटील सरना माहिती आहे त्या माणसांना मी असं त्याच्याकडून करून घ्यायचो, असं त्याला इन्व्हॉल्व करून घ्यायचो, त्याला शेवटी तो बदली होताना म्हणायचा किंवा रिटायर होताना म्हणायचा, अरे खडूस मुख्याध्यापक भले मी त्यांच्या अंतर काम केलं, पण मी शिकलो, मी इथं स्टँड व्हायला शिकलो, मी बोलायला शिकलो, मी मांडायला शिकलो, बस धन्यता त्यात आहे. मी असं केलं नाही की चला त्याला घेऊ नका, कधी नाही मी करायचो. काही पूर्वी झालं असेल, एक मुख्याध्यापकाचा उजवा हात आणि एक डावा हात, अजून मी काही ठिकाणी आमच्याकडे येतं, कळते माहिती लगेच. भवनला सगळ्या गोष्टी, सगळे कॅमेरे अटॅच असतात, तुम्हाला सांगण्याचा प्रश्नच नाही. काही गोष्टी अशा पण त्या घडू नये, त्या कमी करूया. आपल्याला ठेवावं लागतो, जो काम करतो त्याच्याकडे विश्वास ठेवावा लागतो, हे मी ठेवलंय, पण आपल्याला त्याच्यातून आता पुढे जायचं आहे, आणि आपला प्रत्येक शिक्षकामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण शोधायचं आहे, आणि त्याला त्या पद्धतीचा आपल्याला काम द्यायचा आहे. अकॅडमिकच्या बाबतीत आता पहा, एक 2-3 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. एक, अकॅडमिक सुधारण्यासाठी अभ्यासक्रमाचं फिक्स नियोजन, मुख्याध्यापकाच्या टेबलवरती एक प्रत हवी, पालकांना त्याची प्रत एक द्यावी, ब्लॅक अँड व्हाईट द्या, काही द्या मला माहित नाही, पण ते एका आठवड्यामध्ये आपल्याला हे करायचं आहे. आता महावार अभ्यासक्रमाचं नियोजन जोपर्यंत पालकांच्याकडे जात नाही तोपर्यंत आमचा शिक्षक तत्परतेने त्याची पूर्तता करत नाही. इंग्लिश मीडियमच्या सगळ्या शाळा देतात, परीक्षेचं सुद्धा छानपैकी नियोजन पालकांच्याकडे आपलं पाठवायचंय. भले तुम्ही ओरल घ्या, शासनाची परीक्षा घ्या, वाट एव्हर मे बी, पण ही प्रत पालकांच्याकडे घ्या, आणि आपली जी प्रत आहे ती बघत राहावी अशी तयार करायची. मी पाटील सरांना आयडिया दिली आहे थोडीशी, ते 800 सरांची बोलतील, मी काही सगळ्याच गोष्टीत मी इन्व्हॉल्व होईल असं नाही. काही प्राथमिक छानपैकी केलेले आहे, काही त्यात अजून मॉडिफाय आपल्याला करता येते. एकत्रित जे आपण करणार आहात त्याला कसं रूप आणखी देता येते छानपैकी पहा, बघत राहू. पुण्यातला कुठलाही मुख्याध्यापक येऊ देत, किती अनुभवी असू देत, पण आपल्या ह्या गोष्टी रेकॉर्ड बघितल्यानंतर त्यांना वाटेल अरे भारती कुछ कम नाही. म्हणजे भारतीत सुद्धा हे रेकॉर्ड उत्तम पैकी, नुसतं रेकॉर्डच नाही, डिस्प्ले करण्यासाठी छान दिसतोय, फोटो छान आहेत असं नाही, त्या बरहुकूम आपलं आतलं रेकॉर्ड दिसलं पाहिजे, शाखेतलं सगळी रजिस्टर्स छानपैकी दुरुस्त करून घ्या. असतील त्याला कव्हर छानपैकी टाका. हे आता नेहमीच मी सांगतोय, तिथं बघितलं की मास्टर फाईल तुमची तयार ठेवा, अकॅडमिकच्या दृष्टिकोनातून निकाल आपले अपडेट ठेवा. कुठल्या शाखेत नाही, तुम्ही आता इथं वरती हात करून मला दाखवा मुख्याध्यापकाने, सर आमच्या शाखेत या, तुम्ही उद्या व्हिजिटला या, मी लगेच पोहोचतो पहा तिथे, मला तिथं नक्कीच त्रुटी तुमच्या सापडतील. ऑप्शन कोण आहे आपण लिहित नाही. ती जी पुन्हा जी निकाल घ्यायला लागतो आपल्याला जुलै मध्ये, मॅडम धर्माधिकारी मॅडम री एक्झाम आहे, त्याचं निकाल पत्र व्यवस्थित आपण ठेवत नाही. काही जण ठेवतात, कुठं कागद असतो काय असतो काहीच माहित नाही, त्याच्यावर सही नसते, शिक्षक तोपर्यंत बदलून गेलेला असतो, त्याची सही धामणे मॅडमने करायची का? नाही रे बाबा, परीक्षा प्रमुख कसा पाहिजे, पटकन वेळेत त्यांच्याकडून पूर्तता करून तिथं सहीला सही त्याच व्यक्तीची सही असावी, तर त्याला म्हणायचं की रेकॉर्ड ऑथेंटिक आहे. आणि आपल्या अचूक मार्गदर्शनानं तो परीक्षा विभाग जर झाला तर तुम्हाला सांगतो कुठल्याही मुलांचं नुकसान होणार नाही.
आपल्याला री एक्झाम सुद्धा घ्यावी लागते, ती घ्यायचीच असते. त्याचं प्रॉपर रेकॉर्ड ठेवा. किती रिझल्ट, किती मुलांची परीक्षा होती, त्याची लिस्ट असावी वरती. कुठले येते तो अनुत्तीर्ण होते, आपण री एक्झाम कशी घेतली, किती तारखेला घेतली, त्याच्या प्रश्नपत्रिका, त्याची फाईल एक स्वतंत्र ठेवा. री एक्झाम फाईल उत्तम पैकी ठेवा. त्याचा निकाल सुद्धा स्वतंत्र ठेवा. त्या फाईल मध्ये ठेवला, तुम्हाला सापडला लवकर तर वेल अँड गुड, नसेल तर तुम्ही बघा कसं ठेवताय, कुठं ठेवताय, तो एक ठेवा. दुसरा, मी पाहिलं आता NEP-नं काही ठिकाणी म्हटलंय नॉट नेसेसरी. कुंभार सर आता थोडंसं बोलण्यामध्ये, पण त्याचा सांगण्याचा उद्देश वेगळा होता. त्याने ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर वाटलं. मी आता पाहिलं अनेक वर्गात, अचानक मी गेलो, एक 5 मिनिट 2 मिनिट बसलो, मॅडम काही नाही, अक्षरशः फक्त पुस्तक उघडले आणि त्यातलं वाचून दाखवतोय आमचा शिक्षक. हे सगळ्यात वाईट आहे. आपण नीटची भाषा करतोय, आपण या स्पर्धा परीक्षांना सामोरं जायचा विचार करतोय. आपलं ह्या राष्ट्रीय स्तरावरच्या ज्या परीक्षा आहेत, राज्य स्तरावरच्या ज्या परीक्षा आहेत, नवोदयची आपली पूर्वतयारी एक शिक्षक दाखवा आपल्या या हरहुन्नरी शाखांमध्ये. सर मी नवोदयला तुम्हाला 10 विद्यार्थी आणून दाखवतो, मला संधी द्या, दवणे मॅडम मला संधी द्या, कोळी मॅडम मला संधी द्या, असा म्हणणारा शिक्षक किंवा तुमच्यामध्ये बघा कोण आहे का पहा. नवोदयच्या बाबतीत रूल्स अँड रेग्युलेशन्स काय आहेत, तिची फाईल एक वेगळी टाका शाखेमध्ये. मी सगळ्यांना सांगतोय, इथल्या दवणे मॅडमचं नाव घेतलं म्हणजे समोर बसलेल्यांचं नाव घेतलं नाही असं मुळीच नाही. सगळ्यांना लागू आहे ते. आपल्या शाखेमध्ये त्याची फाईल घाला. NMMSच्या बाबतीत मी पाटील सरांना सांगितलं, त्या बुकलेट मध्ये सुद्धा लिहा की याच्यातून वार्षिक उत्पन्न काय मिळते, किती वर्षे ही रक्कम मिळणार आहे, पालकांना कळू देत. याचे कट ऑफ पॉइंट कास्ट वाईज काय आहेत का ते पहा, आणि त्यानुसार आपल्या नवीन मुलांना तयार करा. NMMS ला अख्खा वर्गच्या वर्ग बसवणारे शाखा मी पाहिले, आणि मग त्याच्यामध्ये मोर दॅन 50% मुलांना शासनाची शिष्यवृत्ती प्राप्त अशा शाखा काय आहेत, तिथं मुलांना प्रवेश घ्या, मागे लागण्याची काही गरज वाटत नाही. आपल्याकडे 100% निकाल लागला आणि आमची मुलं पात्र झाली. पात्र कशाला म्हणूया आपण, उत्तीर्ण झाली सरळ म्हणा. फक्त उत्तीर्णतेचा निकष हा महत्वपूर्ण नाही, त्याला शिष्यवृत्ती मिळणं. पात्र शिष्यवृत्ती धारक म्हणजे ज्याने शिष्यवृत्ती मिळवली, प्राप्त झाली, त्या शाळेला त्याला सॅल्यूट करायचं आहे. त्या शाळेचं नाव की वृत्तपत्रामध्ये यावा, त्या शाळेचं नाव विचार भारतीमध्ये यावा. विभाग प्रमुख, शालेय विभाग प्रमुख यांनी सुद्धा याची दक्षता घ्यावी. त्या बुकलेट मधून कुणी नाही दिले तर तुम्ही छानपैकी बातमी तयार करून आपल्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये द्या, प्लस आपल्या विचार भारतीला द्या. या परीक्षा जेव्हा तुमच्या चांगल्या होतील, शिक्षक असे मास्टर शिक्षक ट्रेनर तयार व्हावेत, इथून मग मुलं तयार होतात. मग 11वीला काय प्रश्न जास्त पडत नाही, 12वीला जास्त पडत नाही. पुढचा भाग आहे. आता आम्ही पाहिले इथे शिक्षकांना आपल्या मॅडम क्वेश्चन पेपर पॅटर्न अँड वेटेज ऑफ मार्क्स माहित नाही अजून. काय वाईट आहे बघा ना अवस्था. बघू परीक्षा आल्यानंतर, बघू पाटील सरांचं सर्क्युलर आल्यानंतर नाही. आता इतकं छानपैकी ते एक्झाम प्रमुखांनी सगळ्या विषयांचं विषय न्याय क्वेश्चन पेपर पॅटर्न अँड वेटेज ऑफ मार्क्स आपल्या मुख्याध्यापकांच्याकडे एक कॉपी द्यावी, परीक्षा प्रमुखांच्याकडे ठेवावी, आणि त्याची कॉपी डिस्प्ले केली पाहिजे त्या वर्गामध्ये. सगळ्या विषयांची 12वी आहे, 12वी आर्ट्स आहे, सगळे विषय जेवढे आहेत रिलेटेड तेवढे प्रश्नपत्रिका स्वरूपावर अंक विभाजन, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि गुणदान योजना. हे का द्या लक्षात घ्या, आपल्या मुलांना हे कधी माहित होतं. शहरातली मुलं जे आहेत, अकॅडमीमध्ये जाणारी मुलं आहेत, ते याच्यामध्ये माहीर आहे. आपण इथंच कमी पडतो. मुख्याध्यापकांनी जर या बाबीकडे दुर्लक्ष केलं तर मग त्या शाळेमध्ये कधी गुणदान योजना कळेल ती परमेश्वराला माहिती. मुलं आमची कसे अभ्यास काय करणार हो, काहीच करत नाही. जसं आता मॅडमनी सांगितलं, दोन्ही करणाऱ्यांची मुलं आहेत, मुलं पेपर टाकणारे मुलं आहेत, दूध टाकणारे मुलं आहेत. भले असो, ती सुद्धा गुणी असतात, ते कमी वेळात नक्की चांगला अभ्यास करतात. पण काय अभ्यास करायचा आहे, काय रिलेटेड आहे, हे जर त्याच्या डोळ्यासमोर चित्र नसेल तर नाहीच मुलं चांगला अभ्यास करतात. पालकांना सुद्धा हे कळावं, गुणदान योजना अशी आहे. काय पालक फार हुशार असतात, त्या पद्धतीचं थोडस त्यांचा हातभार लागतो, आणि त्याच्यामुळं त्या विषयामध्ये मुलांना काटेरी पातळी नक्कीच खाली येण्यासाठी, परीक्षेची भीती कमी होण्यासाठी आणि परीक्षेला सामोरं जाण्यासाठी, आणि मग वेटेज कुठल्याला द्यायचं आहे हेच कळत नाही. उदाहरणार्थ 2 मार्काचा प्रश्न आहे आणि तो निबंध इतका मोठा लिहित बसतो इकॉनॉमिकच्या भाषेत,
नाही चालत त्याला. 2 पैकी काय 10 मार्क्स त्याला मिळणार आहेत का? इतका वेळ त्याचा गेला हातनात, त्याच्यातला वेळ इतका गेला तर दुसरा प्रश्न पुन्हा एखादा सोडवायचा राहतो. हे सांगण्याचं तात्पर्य असं की याच्यावरती आपणाला उत्तम पैकी विषय न्याय, मग 5वीच्या वर्गात सुद्धा सर्व विषयाला रिलेटेड असेल किंवा त्या विषयाला रिलेटेड असेल, 10वी आणि 12वीला आपण करतोय, खालच्या वर्गातून सुद्धा आता आपल्याला करायचं तसं 4थीला करायचं आहे. बाहेरचा एक्सपर्ट एखादा बोलवायचा. का म्हणतोय मी? काहीतरी वेगळा प्रघात म्हणून नव्हे, आपल्यात एक्सपर्ट आहेत, आपल्या शाखांमधले अन्य शाखातलेही बोलवा, पण किमान 1 आपण म्हणतोय की किमान 1, आणि तोही असा बोलवायचा काहीतरी आपल्या संबंधित आहे, काहीतरी त्याला पैसे थोडेसे द्यायचे, मुळीच नाही, बोलवूच नका, मी तर कान पकडेन, असा बोलवा की त्याच्याकडून काहीतरी आपल्याला घेता यावं. अशी व्यक्ती बोलवा, त्याचं तोंड भरून आपण कौतुक करू, काहीतरी शिकता आलं पाहिजे. नक्कीच आपल्या शिक्षकांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे. नाही इतका वेळ आपण मुलांपासून दूर राहिलो, क्लासपासून दूर राहिलो आणि आपल्याकडे आउटपुट काहीच नाही मिळाला. आउटपुट देणारा असा शिक्षक एक्सपर्ट बोलवा आणि हे जो रेकॉर्ड ठेवा. टीचर्स ट्रेनिंग म्हणतो आपण त्याला, हे ट्रेनिंग आहे त्यातलं. आता कुंभार सरांनी जे दिलं ते मुख्याध्यापकांना दिले, आता इथं सगळे मुख्याध्यापक आहेत, तसं त्या मुख्याध्यापकांनी आपापल्या शाखेमध्ये असे रिसोर्स पर्सन जे आहेत की जे ऑलरेडी ट्रेन्ड आहेत त्यांच्याकडून ट्रेनिंग करून घ्या आपल्या शिक्षकांना, त्याचं रेकॉर्ड मेंटेन करा. जसं आता माध्यमिकच्या बाबतीत आपण पाहतोय, विषयाला काही शिक्षकच नाहीत आपल्याकडे. 156 शिक्षक मॅडम रिक्त आहेत, म्हणजे आम्ही डोक्याला हात लावलाय. आता त्यांच्याकडे 91 आपणाला मंजूर झालेले आहे. कधी जाहिरात येईल, कधी विंडो ओपन होईल स्टुडंटसाठी माहित नाही, काय होईल त्याच्यात, किती येतील किती राहतील प्रश्नचिन्ह आहे. ज्युनियरचं तरी संच मान्यता नसल्यामुळे ते अजून झालेलंच नाही. आपलं सगळं रेडी आहे, परंतु शासनाकडूनच पेंडिंग राहिले. जेव्हा संच मान्यता मिळतील तेव्हा तो विषय आपल्याला ज्युनियर कॉलेजचा मार्गी राहील. हा, आता अकॅडमिकच्या बाबतीतला दुसरा पुढचा एक पॉईंट आहे पहा. मी आता हे बोलत जातोय, तुम्ही पॉईंट म्हणजे थोडक्यात लिहित जा. मंथली अभ्यासक्रम पूर्तता अहवाल कलर्ड प्रिंट काढून ठेवा छानपैकी. कुठेतरी ब्लॅक अँड व्हाईट कशी तरी टाईप केल्या, कसली एक प्रती काढल्या, एकानं मोठी केली हातभर असा लांब, एकानं छोटी केली, एकानं काहीतरी ठेवले, हातानं लिहिले. हातानं लिहायचं आहे पण ते किती छान लिहायचं आहे या गोष्टी आपल्याला अच्छा मोरे विद्यालय जाधव सर, माईक चालू आहे का? ऑफ केलंय का? त्याला फोन करा मोबाईलवर. तर आपण मला वाटतंय महिन्यातून एकदा अभ्यासक्रम पूर्तता अहवाल परीक्षा प्रमुखांनीच बघितला पाहिजे असं नाही. म्यूट करता येईल ना, त्यांना काय म्हणायचं. जाधव सर आवाज म्यूट करा. जाधव सर मोरे विद्यालय. अभ्यासक्रम पूर्तता प्रामाणिकपणानं पाहणारा सहाय्यक परीक्षा प्रमुख आणि मुख्याध्यापक यांच्या सह्या त्याच्यावर पाहिजे. परीक्षा प्रमुखाला त्यात गुंतवू नका. खरंच गुंतवलं तर चांगलंच आहे, पण सहाय्यक पहिले अचानक वर्गात जातील, कुठलाही तास चालू असू देत, 1-2 मिनिटात तिथे विचारतील, सगळ्या विषयांची नोंद ते स्वतः करतील. सहाय्यक परीक्षा प्रमुख त्याच्यावर. उदाहरणार्थ इकॉनॉमिक्स आहे, इकॉनॉमिकचा या महिन्यातला पोर्शन कुठला होता 11वीला, चॅप्टर नंबर 1, 2, 3, 4 काय असेल ते, किती झालेत कंप्लीट मुलांना, मुलं सांगतील 1 आणि 2 ओनली कंप्लीटेड. बरोबर. होमवर्क काय दिलेले आहेत का एक्झॅक्ट, त्याच्यात युनिट चाचणी वगैरे काय झालेली आहे का, ही इन शॉर्ट त्या असिस्टंट परीक्षा प्रमुखांनी प्रत्येक शाखेतील
ही जबाबदारीने पूर्ण करायची आहे. तिथं आपली सही करायची आहे आणि मुख्याध्यापकांच्याकडे द्यायची आहे. मुख्याध्यापकांनी त्याच दिवशी नाही, अचानक पुन्हा जरा थोडंसं त्याच वीक मध्ये जाऊन सरप्राईज व्हिजिट करून त्याचा फॉलोअप घेऊन त्याच्यात लिहायचं आणि तुमची सही करायची आहे. आणि हे रेकॉर्ड आम्हाला बघायला उपलब्ध मिळावं. बघा कसं मार्गी लागतंय. पण कोणी शिक्षक मागे राहणार नाही. शिक्षक आपापल्या येस. तर माझ्या मते अभ्यासक्रम पूर्तता ज्या शाळेमध्ये प्रामाणिकपणानं त्या वेळेमध्ये आजमावली जाते, तर ते शिक्षक, नवीन आलेले शिक्षक सुद्धा त्यांना कळेल की आपला सिलेबस काय आहे, ड्यू पोर्शन कुठला आहे, आपल्याला किती तासिकेमध्ये आपल्याला तो कव्हर करायचा आहे आणि त्याच्यावरती रिव्हिजन कशी घ्यायची, ऍक्टिव्हिटी बेस्ड काय घ्यायचे आहे हे तुम्हाला करावं लागणार आहे. हे करायचो आपण मॅडम, केले आपण अगोदर. आता त्याच्यात जर थोडीशी शिथिलता आलेली मला एक निदर्शनास आली, म्हणून तो मुद्दा मी पॉइंट या ठिकाणी घेतलाय. पुढचा प्रश्नपत्रिका काढणे हा एक फार्स होऊन बसलाय. फार्स. आमच्यातले परीक्षा प्रमुखाच्या बाबतीत मी तिथून बोलतोय असं गृहीत धरा थोडा वेळ. मी तिथं बसून शिक्षकांची नावं चेंज करतो का, तर व्यक्ती तयार व्हावी. एकच आहेत आमचे एटी पाटील प्रश्नपत्रिका काढतायत सालोन साल. दुसरा म्हणतो बरं झालं माझ्यावरही काम आलं नाही. आणि असे छुपे शिक्षक मागे राहायला लागलेत मॅडम. ते नाही, बरोबर नाही. आपण सगळ्यांनी, तुम्ही आता रिटायर होणार आहात, पुढच्याला संधी द्या. त्याचं काही चुकलं असेल तर तुम्ही प्रांजळपणाने करा. ते चेकिंगचं काम आपण इथं करूया. पण प्रत्येक शाखा प्रमुखांनी आपापल्या शाखेत, भले त्या सरावाच्या प्रश्नपत्रिका असतील मॅडम, केजीच्या असू देत, सरावाच्या, पूर्व प्राथमिकच्या असतील, माध्यमिकच्या असतील, उच्च माध्यमिकच्या असतील, आपण एक आपली क्वेश्चन बँक जशी मॅडम म्हटल्या त्या अतिशय आता गरजेचं आहे. पण ते व्हरायटीनं काढून घ्या. मला माहिती आहे काही शाखांमध्ये एकच शिक्षक आहे, विषय शिक्षक. काही वेळेला आपण एक्सचेंज करा आणि त्या गोपनीय ठेवा. तुम्ही आमच्या प्रश्नपत्रिकेचा सराव घ्या, आम्ही तुमच्याचा घेतो, असं काहीतरी करूया. पण ती क्वेश्चन बँक आपली तयार व्हावी आणि ती बघायला हार्ड कॉपी सुद्धा अवेलेबल असावी आणि तुमच्या या नेटमध्ये सुद्धा, पीसी मध्ये सुद्धा, याच्या माध्यमातून तुम्ही पेनड्राईव्हच्या माध्यमातून एक्सचेंज वगैरे देवाणघेवाण करू शकताय. पण ते ठेवूया ना आता ती गरज आलेली आहे. पहा मग काही नवीन आपल्या लोकांना शिकता येईल. काही जसे म्हणले की फिजिक्सच्या बाबतीत जो विषय येतोय, नक्कीच येतोय. ग्रामीण आम्हाला माणूसच मिळणार, केमिस्ट्रीचा माणूस मिळणार, इकॉनॉमिक्सचा माणूस मिळणार. काय अवस्था असेल बघा. मुख्याध्यापकांनी हरहुन्नरीपणानं काही सीएसबीच्या माध्यमातून लोक परिसरातली गोळा करणं आणि त्याला त्या ठिकाणी आपणाला त्याचा उपयोग करून घेऊन आपणाला काहीतरी हे करायचं आहे. नसेल तर झूमच्या माध्यमातून जवळपास आपल्या कॉलेजचा काय आहे त्या प्राध्यापकांचा उपयोग करून घेणं, असंही काहीतरी आपणाला करावं लागेल आणि ती मेळ घालावी लागेल. हे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून अध्यापक मिळेपर्यंत. झाला पुढचा की एक त्यातलाच अकॅडमिक मधलाच एक लॉगबुक नोंदीचा भाग जो आहे. आता मी पाहिलं प्राथमिक मध्ये पाठ्यक्रम कसे ठेवतात, वह्या ठेवतात, काय दिले त्यावेळी तुम्ही म्हणाल शासनानं आता बंदच केले. मी अग्री नाही त्या मताशी. मी माझा सर जरा मोबाईल आपला बंद करा. तुमच्या सूचना काय असतील तर आपण ऐकूया. शेवटी संधी देऊया. एक दोघांना काय बोलायचं असेल तर बोलूया. नाही काय बोलत नाही, आवाज येतोय. ठीक. पुढे आहे का? आता आपण त्या माध्यमिक पासून, उच्च माध्यमिक, प्राथमिक पासून आपल्या बालविकासच्या शिक्षकांकडून मॅडम त्यांच्या भले फुलस्केप वरती किंवा हा A4 साईजचा जो कम्प्युटरचा पेपर आहे त्याच्यावरती आखीव रेखीवपणा करून डेट वाईज छानपैकी ते वर्ग शिक्षकाची सही घ्या. तिथं मुख्याध्यापकांची किंवा तुम्ही महिन्यातून केले तर चालेल, पण त्याची फाईल करून घ्या. त्यांना फाईल द्या. हे मस्ट आहे. पा हे जोपर्यंत घडत नाही, कोण चौथीच्या वर्गावर गेलाय, काय आज त्यांनी दिवा लावलाय, आपल्या रोजनिशी मी पाहिलेत मॅडम, काही नाही. 1 नंबरला तास फक्त भरलाय वर्ग शिक्षक जो गेला असेल तो, मध्ये ब्लँक. कशाला एवढं रेकॉर्ड ठेवत आहे तिथे? चुकीचं रेकॉर्ड आपल्या निदर्शनास येते. मुख्याध्यापकांनी कधी पाहिले तुम्ही वर्गातले रोजनिशी जाऊन पाहिल्या, सील म्हणून करून या कधीतरी. मग तुम्हाला वर्ग पळालेला सारखा दिसेल, शिक्षक वेळेत वर्गात गेलेला दिसेल. मला माहिती आहे काही गोष्टी अनेक ठिकाणी अडचण आहेत. उदाहरणार्थ कांबळे सारखा शिक्षक आहे, मी नावच मुद्दाम घेतो, त्यांनी त्या वर्गाचा सत्यानाश केलाय. हे प्राथमिकच्या बाबतीत खेदानं म्हणावं लागतंय.
तसं आणखी माध्यमिकला कोण असेल तर त्याच्याही बाबतीत खेदानं आपण नक्कीच बोलून दाखवू. तो शासनाचा पगार घ्यायला टिंब नाही. तो शब्द मी बोलत नाही, पण तो टिंब मध्ये आलाय. हे मुख्याध्यापकांना आपल्या कळवळ झाली पाहिजे आणि त्यांनी बोलून दाखवलं पाहिजे. या ठिकाणी आपल्याला राजकारण किंवा काय नाही, दिलेला अभ्यासक्रम मुलांचा वेळेत पूर्ण करणं, त्याचा सराव घेणं, त्याची एखादी चाचणी तोंडी परीक्षा घेणं मी स्वतः घेतलेलं आहे. कुठलाही प्रश्न कसा येऊ दे, शासनाचा येऊ दे, पॅटचा येऊ दे, नाहीतर NETचा येऊ दे, ही मुलं आपली अशी तयार करावी लागतात. हा अकॅडमिकच्या बाबतीत जर तुम्ही एवढं केलं प्रथम 6 महिन्यामध्ये तर तुम्हाला किती फरक झालेला दिसेल पहा. आणि तो एंड ऑफ द इयर तुमची सगळी मुलं चाचणीचे निकाल चांगले होतील, अभ्यासक्रम चांगला शिकवला जाईल, रिव्हिजन चांगले होईल वेळेत. रिव्हिजनही घेतली का नाही हे सहाय्यक परीक्षा प्रमुखाने मुख्याध्यापकांनी जोपर्यंत तुम्ही कुर्सी सोडत नाही तुम्हाला काही कळणार नाही. प्रत्येक वर्गात छानपैकी जाऊन ती माहिती घेतली तर नक्की आपले शिक्षक हरवून न रे. ते छानपैकी मी सुद्धा काल मुंबईला एक इंग्रजीचा तास ज्युनियरचा पाहिला. मॅडम मी मंत्रमुग्ध झालो. नाव आता मुद्दा मी इथं सांगतोय ते शाखा प्रमुख असतील नसतील, पण काय शिक्षक नवीन आहेत, त्यांची शैली जी आहे, टीचिंग जी आहे. जसं मी मागच्या वेळेस सांगितलं, दौंडजला एक इंग्रजीचे शिक्षक आले होते. मी त्यांचं हँड रायटिंग पाहतच राहिलो आणि त्यांचं एक्सप्लेनेशन जे होतं मुलांच्या बाबतीत वाखाणण्यासारखं आहे. आम्ही कौतुक करतो. मला माहित आहे ना, मी एक हाडाचा शिक्षक म्हणून स्वतःला जेव्हा समजतोय तेव्हा इतर सुद्धा जो हाडाचा शिक्षक असेल त्याची कदर नक्कीच आपल्याजवळ असली पाहिजे, मुख्याध्यापक असली पाहिजे आणि ती कौतुकानं आपण बोलूनही दाखवली पाहिजे. तेही शिक्षकाला बरं वाटतं, अरे वा छानपैकी माझ्याविषयी सरांची कन्सेप्ट चांगली झाली आहे, मी आणखी हिरिरीनं पुढे जातो आणि माझा रेकॉर्ड दाखवतो आणि माझ्या मुलांना वर्गाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतो. तेव्हा तो शिक्षक प्रयत्न करतो. हे अकॅडमिक्स आपल्याला इतकंच आता या ठिकाणी आपल्याला हे करता येईल. मग अभ्यासक्रमाचे नियोजन मी पाहणार आहे तुमच्या वर्गात शाळेमध्ये किती सुंदरतेनं तुम्ही तयार करून घेताय, काय कलात्मकता. फक्त टाईप केलेला कागद नको आहे मला. तो इंग्लिश म्हणूनचे लोक करतात पहा. प्रेझेंटेशनला महत्व आहे. आमचे कुंभार सर आता मग बोलले हाऊ टू प्रेझेंट. मुलं कशी प्रेझेंट करतात, आमचा शिक्षक प्रेझेंट करतो, मुलांनी प्रेझेंट करावं. काय कलात्मकता घ्या. अशा प्रत्येक पुस्तकाला, आता इथं मॅडमने पुस्तक कुठलं तरी मला अभ्यासक्रमाचं समोर ठेवलं, कुठे गेलो, छोटी कुठली तुमच्या अभ्यास. हा, तर ह्याच्यावर जसं आपण हे करतो तसा कुठलाही कागद, त्याला आपण काय म्हणतो, कलेच्या माध्यमातून आता आर्ट अँड क्राफ्ट असे स्पेशल टीचर्स अवेलेबल आपल्याला होत आहेत. तो पेपर कसा सजवायचा हे बघा ना, बघत राहिला पाहिजे. नाविन्यपूर्णता कशात असते ही तुम्हाला दाखवता आली पाहिजे. नाहीतर चला कागद सरांनी सांगितलं ना, करा काय करा, ठेवून द्यायचे, संपलं. सो एवढा वेळ तरी मिळतो का असे म्हणणारे मॅडम मुख्याध्यापक आहेत. मलाच वैशिष्ट्य वाटतंय की आपल्याला आपलं रेकॉर्ड, जर आपली शाळा चांगली करायची असेल, तालुक्यात त्याला पुढे न्यायचं असेल, जिल्ह्यात पुढे न्यायचं असेल, तर आपल्याला प्रत्येक कागदाकडे तुमचं लक्ष पाहिजे. काहीतरी आणून दिला, खरडला, दिला, टाकला, मुख्याध्यापक पुढे टेबलवर फेकला आणि तो शिक्षक पळाला. नको आहे. अशा शिक्षकाकडून करून घेऊ नका. करून घेऊ नका म्हणजे त्याला मोकळे सोडू नका. त्याच्याकडून दुसरं काम करून घ्या आणि जे करणारे चांगले आहेत त्यांच्याकडून चांगलं हे आपण करून घ्या. लॉगबुकच्या नोंदी मॅडम नियमानुसार किती आहेत हे मी आता सांगत नाही, पण मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांच्या नोंदी कमी पडायला लागल्या. मला बघितलं की आता 1-2 महिने झाले तरी एक पाठ निरीक्षण फक्त झाले. काय जणांचे, मी नाव उल्लेख करत नाही, पण हे होऊ नये. आपण मॅक्सिमम करा. जो रिटायरला आलाय त्याचंही करा, काय फरक पडत नाही. आम्ही 100 शाळांमध्ये जाऊन आम्ही कुठे पूर्ण पडणार आहोत. आम्ही तुम्हाला गाईडलाईन म्हणून सांगेल, पण तिथल्या मुख्याध्यापकाला ते करायचंय. उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक जिथं नसतील माणसं तिथं सिनियर शिक्षकाची एखाद्या मदत घ्या, काय प्रॉब्लेम येत नाही. असं काही शासनाने कुठे ठरवलं वगैरे वगैरे काय नाही. आपण तेही करू शकतो आपली शाळा डेव्हलप करण्यासाठी. पुढे पहा. आणि प्रतिदिनी पाठाची पूर्वतयारी, लेखी नोंदी जर नसतील तर मॅडम त्याचे पगारही रोखा. मी आता शेवटचा तुम्हाला कटू अनुभव सल्ला देतोय, पण काय त्याचा उपयोग कशाला. त्याला 1.5 लाख पगार तुम्ही देताय, तुमच्या सैन्य जातोय पगार आणि तू काहीच करत नाही. सर ऐकत नाही हो अजिबात. हे कारणही नको मला सांगू, कुणीच सांगू नका. त्याच्याकडून ते करून घ्या. टेम्पररी आपले शिक्षक आहेत, त्यांना सुद्धा उलट चांगले शिक्षक शिकवतात, कौतुकास्पद आहे. पण जे काहीच करत नसेल, ते वशिलेबाजीपणा काय दाखवत असतील, तेही खपवून घेणार नाही. आमच्या पातळीवरती जर आली बातमी तर त्यांचे व्यक्तिशः त्या शाखेत जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा त्यांना समोर घेऊन, समोर तुमच्या शाखा प्रमुखाच्या समोर सुद्धा आम्ही तिथं त्यांना बोलून दाखवू की वगैरे हे नाही करता कामा. तुम्ही लागला इथं ठीक आहे, जॉईन झालात, पण आपणाला हा नाही करायचं. मुलांचं कुठल्या नुकसान नाही करायचं. तुमचं सुद्धा प्रिपरेशन दाखवा.
एक 2 फायली घाला की जे आपले टेम्पररी टीचर्स आहेत त्यांचं सुद्धा रेकॉर्ड आपल्याकडे ठेवा. टेम्पररी टीचर जे आहेत की मी सर्व शाखा प्रमुखांना पुन्हा एकदा विनंती करून सांगतो, त्यांना फर्स्ट डे पासून जॉईन करणे नाही. 20 तारीख, 25 तारीख, 27 तारीख, 23 तारीख अशी तारीख तुमच्याकडे पाहिजे. फर्स्ट इयरला ठीक आहे तुम्ही 15ला घेतलं, सेकंड इयरला 15ला नाही, ते 20, 25, 23 बघा तुम्हाला काय करायचंय त्या पद्धतीचं रेकॉर्ड तुमच्याकडे तिथं ठेवायचं आहे. आता शिक्षक अलर्ट करणे याच्या बाबतीत तुम्हाला मात्र तुमच्या प्रत्येक शाखेमध्ये मिनिमम वर्षातून 2दा शिक्षक ट्रेनिंग आयोजित करावी. म्हणजे काय म्हणणार आता मला माहित आहे, प्रत्येकाच्या कन्सेप्ट वेगळ्या आहेत. एनईपीचं ट्रेनिंग, सब्जेक्टचं ट्रेनिंग, परीक्षेचं ट्रेनिंग, ऑलराऊंड डेव्हलपमेंट ऑफ द चाइल्ड और ऑलराऊंड डेव्हलपमेंट ऑफ द स्कूल. तुम्हाला काय अपेक्षित आहे, मुख्याध्यापकाला काय वाटतंय, मला ह्या गोष्टीची इथं कमतरता दिसते, त्याच्यावरती आपल्याला एक ट्रेनिंग फर्स्ट टर्म मध्ये घेतलं, ते करून ठेवूया आपण रेकॉर्ड. तर बघा शाळा आपल्या सगळ्याच बोलक्या होतील, शाळा नक्की अकॅडमिकला पुढे जातील. अकॅडमिक मध्ये मॅडम आपली घसरण व्हायला लागलेली आहे. फक्त 100% निकाल हे अपेक्षित नाही. मी आता जे सांगितलं इंग्लिशच्या बाबतीत अख्खी होल शाळा छानपैकी स्पीकिंग ॲबिलिटी डेव्हलप झालेली आहे. त्या शाळेचं कौतुक समाज करेल, गाव करेल, त्या मुख्याध्यापकाला, त्या शिक्षकाला डोक्यावरती घेतील की सगळी मुलं, जसं मी तुम्हाला ते वारे गुरुजींचं दाखवलं, शिक्षकाने आता मुख्याध्यापकाने खरं आमच्याकडून काय आलं तर तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या ग्रुपला टाकत चला. आम्ही आता शिक्षकांच्या ग्रुपमध्ये काय मेंबर होणं वगैरे इतकं सोपं नाही, अनेक गोष्टी असतात, हे हँग होऊन जाईल आणि त्याचा वापर इतका वारेमाप होऊ नये. त्यासाठी मुख्याध्यापकांनी आलेली गोष्ट तत्परतेने आपल्या शिक्षकांच्या निदर्शनास आणावी. मग आपला ए पार्ट नक्की उंचवलेला मला आशावाद त्याच्यात मिळतो. आता आपण पुढे येऊया जरा थोडंसं. शाखाने किमान वर्षातून 2 वेळा शिक्षक प्रशिक्षणाचं रेकॉर्ड ठेवणं, ते वर्षानुवर्षी व्यवस्थित ती फाईल अपडेट करून ठेवणं, काय फलित झालं त्यातनं का नाही झालं, का फक्त आम्ही आमच्याच ओळखीचं भाट सरांनी फक्त आपला मित्र कोणाला तरी बोलवलं आणि त्यांचं थोडक्यात काहीतरी झालं, त्यांना चापान शाल वगैरे दिला आणि ते गेले, असं होऊ नये. भाट सरांचं नाव घेतलं म्हणजे नक्की भाट सर नव्हे, सगळेच मुख्याध्यापक. आपल्या शाखेत काय वेळेला होतं का आपल्या हातून, चला फक्त करमणूक आणि फोटो आणि मग ग्रुपवरती फोटो टाकला की एमडी कदम कधीतरी संध्याकाळी नक्कीच बघतात आणि मग तिथं हाय छान एक्सलंट काहीतरी रिमार्क मिळेल असंही करू नका. ते नक्कीच आहे. जो मुख्याध्यापक हरवणारे आहे, भले आपली सेवा कमी राहिली जास्त राहिली, पण आपण जो जो कार्यक्रम करतो तो शाखेला युजफुल असा करा. नक्कीच त्याचा फायदा व्हावा, आपली शाखा अपडेट व्हावी, यासाठीचं नियोजन ब कॅटेगरी मध्ये आपण करा. पण त्याच्यासाठी एक लिहून घ्या पॉइंट. ब कॅटेगरी मध्ये शासनाच्या धोरणानुसार उपयुक्त असणाऱ्या बाबींवर आधारित महिन्यातून 1 किंवा 2 असे उत्तम कार्यक्रम आयोजित व्हावेत. ते शक्यतो आनंददायी शनिवार मध्ये व्हावेत. अन्य दिवशी विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. मी मागे रेकॉर्डच्या बाबतीत बोललो होतो, आता त्याच्यावरती इथं अधिक वेळ देत नाही, आता बोलू इच्छित नाही मी. ब तुमचे सगळे रेकॉर्ड पाहिले जातील, ते छान असावे. आता आपण परवाच एक मला वाटतं अडसूळ सरांना मी उच्च माध्यमिकच्या बाबतीत साथ घातलेली होती. रेतच्या एका शिक्षकाने प्राध्यापकाने मला जी माहिती माझ्याकडे आताही मोबाईलला मी तुम्हाला इथेही पाठवू शकेल ग्रुपला, मुख्याध्यापक ग्रुपला. आपण सर्वांनी नीटची पूर्वतयारी, काही हो रिझल्ट किंवा प्रश्नोत्तरा फुटीचा प्रकार अमुक तमुक जरी झाला तरी प्रत्येक मुख्याध्यापक विषय न्याय आपल्या मुलांमध्ये कॉलेज आवर्स मध्ये, आफ्टर स्कूल, बिफोर स्कूल, काय जसं शक्य असेल तसं, पण प्रत्येक शिक्षकाला किमान
आठवड्यातून 2 वेळा, मी जास्त म्हणत नाही, आठवड्यातून 2 वेळा, दॅट इज नॉट इनफ हेही मला माहित आहे, पण सुरुवात तरी आपण अशी करूया की त्या प्रत्येक मुलाला, मग 4थीचं मूल असेल त्याला मॅडम काहीतरी हटके वेगळं या शासकीय परीक्षेला पुढे नेण्यासाठी असं एक वेगळं नियोजन करूया. मग त्या निवडक मुलांना करा, सगळ्या वर्गाला करा, तुमचा तो अधिकार आहे, तुम्ही त्या पद्धतीचं नियोजन करूया आणि त्याचं रेकॉर्ड ठेवायचं आहे. नुसतं काहीतरी मी सर हो आम्ही केलं ना त्याने, काहीच नाही रेकॉर्ड, काहीच नाही त्यांच्याकडं. आणि मग मात्र आता रेतचा शिक्षक मॅडम अतिशय हरहुन्नरीने कामाला लागले आणि त्या मुलांना या परीक्षेचा डाटा मी आता पाहिलं, चांगले कॉलेज आपल्याकडं, तिथं सुद्धा रेकॉर्ड नाही आमच्याकडं की आजपर्यंत तुमची मुलं मेडिकलला किती गेली, त्यांचा काय स्कोर होता, सर काहीच माहित नाही. 12वी संपला की आमचं त्यांचं नातं संपलं आणि 12वीची दुसरी मुलं येतात, आम्ही काय काय म्हणून ठेवायचं. माझी विद्यार्थ्याच्या नोंदी ठेवा, त्याचं एक रेकॉर्ड उत्तम ठेवा. जसं मॅडमने सांगितलं की ती मुलं तुम्हाला भौतिक सुविधा उत्तम पैकी करण्यामध्ये माझी विद्यार्थ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. आता काल परवा एक GR आलाय, त्याच्यामध्ये माझी विद्यार्थ्यालाही बोलवायचं आहे. ते SMC मध्ये पुन्हा आणखी बदल झाला पहा, ते सर्क्युलर मुख्याध्यापकांनी पाहिले, काहींनी पाहिलं नसेल तर आवर्जून पहा. त्याच्यामध्ये आपल्याला माझी विद्यार्थ्यांचा सहभाग, पालकांचा सहभाग आणि मग शाळेच्या भौतिक सुविधेमध्ये आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं काय पाहिजे. जसं मॅडमने आता बोलून दाखवलं की मोरे विद्यालयात मोहिते सर आणि बाकी त्यांची सगळी टीम होती, त्यांनी प्रत्येक वर्गात मिनिमम 1 डिजिटल बोर्ड, तसं किमान प्रत्येक ग्रामीणच्या शाळेमध्ये किमान एक माध्यमिक उच्च माध्यमिकसाठी आणि किमान एक माध्यमिकसाठी हा नक्कीच, त्याची किंमत मला माहित आहे जास्त आहे, पण कशी करायची, आपण कॉन्ट्रीब्यूट करायची, माझी विद्यार्थ्यांची मदत घ्यायची, पालकांची काय मदत घ्यायची आणि छानपैकी या 6 महिन्याच्या आतमध्ये किमान 2 डिजिटल बोर्ड प्रत्येक शाळेत अपेक्षित आहेत. प्राथमिक असो, बालविकास असो. तुम्हाला बालविकासला काय गरज आहे, अहो गरज आहे, आपण करूया ते, बघा ते पालकांना दाखवूया, त्याचा किती फायदा होतोय पहा. उच्च माध्यमिकला तरी अत्यंत आवश्यक आहे आणि त्या पद्धतीचं तुमचं अध्यापन सुद्धा सुलभतेनं तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं त्याच्यावरती करू शकाल. हा अकॅडमिक स्तर उंचावण्यासाठीच आपल्याला या शैक्षणिक साधनांची जी गरज आहे. आमची एक इंग्रजी माध्यमाची शाखा जी लोहगावची आहे, त्यांच्याकडं टीचिंग एड्स काहीतरी उपलब्ध आहे का, तर त्यांचे ऑल क्लासेस डिजिटलाइज झालेले आहेत. त्यामुळं काही दुसऱ्या अन्य शैक्षणिक सुविधा ज्या आहेत त्या इतर शाळेला कुठल्या मिळाव्यात की ज्यांच्याकडे बजेट कमी आहे, त्या प्राचार्यांचा नंबर तुम्ही ग्रुपमधून मिळवा किंवा खालच्या आमच्या ऑफिसकडून घ्या. आणि काय काय उपलब्ध आहे ते नियर बायच्या किंवा ग्रामीण मधल्या शाखांना जिथं नसेल, अतिशय सुविधा नाही अशा ठिकाणी ते शैक्षणिक साधन त्या ठिकाणी जाण्यासाठी प्रयत्न करावा. ती सेंट्रलाइज माहिती 80% तुमच्याकडे घ्या, काय काय अवेलेबल आहे, आपण कुठल्या शाखेला द्यायचं ते आपण ठरवूया. एकदा त्या प्राचार्यांशी तुम्ही बोलून घ्या, पुन्हा माझ्याशी बोला, आपण ते ठरवूया कोणत्या शाखेला प्राधान्य देऊया. आपली शैक्षणिक नवनवीन शैक्षणिक साधनाची भर मी पाहिले. मुख्याध्यापक शिक्षक आपल्या ग्रंथालयामध्ये, सर ग्रंथालय नाही नसू दे, पण ज्या शाळेमध्ये जसं म्हणतो की रेशो ऑफ दी लायब्ररी बुक्स, हाऊ मेनी टीचर रेफरन्स बुक्स आर अवेलेबल इन द लायब्ररी असा प्रश्न विचारतो शासन, विचारतो नेहमीच, आम्हाला कोणतरी विचारतो, आम्ही विचारतो. तर किमान पर टीचर 10 रेफरन्स बुक्स प्रतिवर्षी ग्रंथालयात दाखल व्हावे, त्याचं नियोजन करा. छानपैकी कुठली पुस्तकं, आता मार्केटमध्ये खूप चांगली पुस्तकं आले. आता इथं प्रकार जो केला की बुके बंद, पुस्तक द्यायचं आपण, कोण बी पाहुणा येऊ काय येऊ, वाचन वाढावं, वाचन चळवळ वाढावी. वाढदिवस साजरे काही बंद केले आणि ह्या पुस्तकाच्या माध्यमातून पुस्तक घेऊ लागले, ग्रंथालय वाढू लागली, वाचनीय ग्रंथालय व्हावे. त्याचा वापर मी पाहिलं. जनरल नॉलेजच्या बाबतीत प्रत्येक शाखेमध्ये संस्था कोणती आहे, संस्थापक साहेब कोण आहेत, पदाधिकारी कोण आहेत, देशाचे शिक्षण विभागाचे प्रमुख कोण आहेत, राष्ट्रपती कोण आहेत, पंतप्रधान कोण आहेत, शिक्षण मंत्री कोण आहेत, अर्थमंत्री कोण आहेत, काही घेणं नाही. 12वीच्या 11वीच्या मुलांना सुद्धा काय मुलं करणार हो ही, जर जनरल नॉलेजच्या बाबतीत काय त्या शाखेमध्ये घडत नसेल
तर मग मात्र आपली शाळा मी पुढे नेली, मी पुढे गेली असं म्हणतोय आपण खरं, पण कुठेतरी आपण काही पडतोय. वृत्तपत्र वाचन दिवसातून एकदा किमान 10 मिनिटं बातम्या ऐकाव्यात, इंग्लिशवरच्या बातम्या ऐकाव्यात मुलांनी. एखादा पेपर तो इंग्लिश मधला असेल, हिंदीतला असेल, मराठीतला किमान असेल, तो किमान हॅव अ लुक ज्याला म्हणतो आपण, हायलाइट्स वाचणं हे मुलांना घडावं. ज्या शाळेत हे घडवलं जातं त्या शाळेला शालू. ज्या शाळेमध्ये मुलं पेपर फाडतात म्हणून फक्त ड्रॉवर मध्ये ठेवतात पेपर, मुख्याध्यापक शिक्षकाला वाचायला देत नाहीत, ते फार वाईट आहे. तो वाचावा सगळ्यांनी, पण कुठल्या वेळेत वाचता नाही, तो नुसती वाचतच बसलेत असं नाही घडत. तास सोडून तो बसलाय काहीतरी असं होता कामा नये. आपण अमुक आहे. आणि एक शेवटचा मी सांगतो अधिक न बोलता, ज्या शाळेमध्ये नियम धाब्यावरती ठेवून सगळ्यांचे मोबाईल एका लॉक मध्ये ठेवायची सिस्टीम आणा, त्याला एक जबाबदार व्यक्ती ठेवा आणि मधल्या सुट्टीमध्ये एक तासभर असेल त्यांना तो वापर करण्याची मुभा द्या. बघा, शिक्षकांच्या मध्ये लिखाणामध्ये सुधारणा होईल, अन्य कामं आहेत ती मार्गी लागतील आणि अपव्यय होणार नाही. हे जितकं युजफुल आहे, मला माहित आहे शासनाकडून काही बंधन आहे, काही शिक्षकालाही द्यायचं आहे, तेव्हा ते ठीक आहे ना, तेव्हा ते आपण द्यायचं आहे आपल्या निगराणीखाली मुख्याध्यापकांच्या. पण आता उद्यापासून असं आपण गृहीत धरूया की हे जरा थोडेसे मोबाईल बाजूला ठेवूया आणि आपला घसरलेला दर्जा ज्या शाखेचा आहे तिथं नक्की दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करूया. अन्यथा मराठी शाखांना घरघर आपण जे म्हणतोय ते दिवस वाईट आलेले आहेत. कुणी तर तुमच्या मागे काहीतरी दपटशात घेऊन लागते मागे, असं जरी असलं वाटलं तरी आम्हालाही भीती वाटते. आपल्या शाळा साहेबांनी किती दूरदृष्टीने सुरू केलेल्या शाखा या कमी पडू नयेत. आमचा शिक्षक इतका हरवून नवी असताना आपण त्याला प्रकाशामध्ये कधी कुठं आणत नाही आणि ती शाखा उजागर का होत नाही. इंग्लिश मुलांचं कौतुक का होतंय की प्रेझेंटेशन चांगलं आहे, फक्त अकॅडमिक इतकं चांगलं आहे असं मी म्हणणंही बरोबर नाही, या स्टेजला आपण बोलतोय. पण आपली लोक कमी नाहीत, त्यासाठी मात्र गरज आहे एकत्र बसण्याची, एकत्र विचार करण्याची, नियोजन नेमकं मांडण्याची आणि ते राबवण्याची नितांत आवश्यकता आहे. तुम्ही लोक आज जो वेळ काढून आलात तो नक्कीच या ठिकाणी काहीतरी चांगल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. या दृष्टीने आपण मुख्याध्यापकांचाही बहुमूल्याचा वेळ आपण इथं घेतलेला आहे. त्यांचं शाखेतलं कामकाज मला माहित आहे, अनेक शासकीय कामांची पूर्तता करायची आहे, तरी देखील आपणाला आणखी याच्यामध्ये कमी वेळ करून, नियोजन कमी करून आपणाला आणखी कमी वेळेमध्ये थोडंसं आपणाला अधिक असं किमान आता ही वर्षातली पहिली एकदा म्हणूया की प्रथम सत्रातली पहिली आणि द्वितीय सत्रामध्येच अशी होईल जी बाकीच्या काही सूचना द्यायच्या असतात. आमचे पाटील सर आणि कोळी मॅडम या विभाग इथं असल्या कारणानं त्यांनी ग्रुपवरती त्या सूचना शाखा प्रमुखांना आणि परीक्षा प्रमुखांना द्याव्यात. काही गोष्टी राहिल्या असतील तर आपण अधिक आता बोलण्यात काही अर्थ नाही. आपणाला यांच्या काय प्रारंभिक सूचना असतील त्या रिपीट न करता काही ना जर बोलायचं असेल तर लोकरे सर या ठिकाणी घ्याव्यात, त्यांच्या सूचना काय आहेत त्या पाटील सर आपण नोट डाऊन करूया आणि एकत्रितपणे त्यांना बोलता येईल. तुम्ही आपला बहुमूल्य वेळ दिलात त्याबद्दल आणि या शाखेनं परीक्षा प्रमुख यांनी, कोळी मॅडम यांनी इथं अतिशय उत्तम नियोजन केलं. सूत्रसंचालन आपल्या गृह मॅडमने अतिशय छान, मी पाहत होतो, ऐकत होतो की मला वाटलं नव्हतं की बाबा या ठिकाणी सुद्धा हा बदल असेल तो चांगला झालाय. असं नेहमीच झालं पाहिजे, आपल्या प्रत्येकाला संधी दिली पाहिजे. जशा गृह मॅडम तयार झाल्या तसं प्रत्येक शाखेमध्ये आदाटी सर तयार व्हावेत, कुमार सर तयार आहेत, आणखी दुसरे तयार व्हावेत. हे जेव्हा भावना आपली असते तेव्हा आपली शाळा नीटनेटकी होते. प्रत्येकाने आपल्या शाखेत असं करा, नियोजन लावा. मला वाटते काय बेसिक जर असेल तर ते आपण इथं मांडा, आपण एकत्रित करून त्याचा रिप्लाय पुन्हा शेवटी देऊया. सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद.